कर्णमुळी सांगू आली गोष्टी मृत्यूची या भेटी जवळी आली. जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये आलेली प्रचिती, आलेला अनुभव, संत महात्मे असणारे जे लिखाण करून ठेवलं ते अनुभवजन्य ज्ञानाने. जो अनुभव आला, जो प्रसंग दिसला, त्या प्रसंगावर विचार केला आणि प्रसंगावर विचार करून असणार. जसं तुम्हाला पाहिलं एखाद्या टेलरनं, तुम्हाला पाहून तुम्हाला शोभेल, साजेल, चांगला दिसेल असा ड्रेस शिवतो तो नाही. म्हणजे हे सगळं तुम्हाला शोभेल अशा पद्धतीने फॅशन होत 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 गेली. फॅशन आत्माने होत गेली ना. 3 गुंड्याचा सदरा, ओपन शर्ट, ब्लू शर्ट, एलिफंटा पॅन्ट. एलिफंट माहिती? एलिफंट म्हणजे हत्ती. हत्तीचं पाय कसा राहतो तशी खालचं बॉटम राहायचं तिथे. आता नाही ते, पण असं नाही का दिवस आमच्या काळामध्ये होतं. ती मी शाळेत असताना एलिफंट पॅन्ट, बॉटम तेच, साधी पॅन्ट, साधी ट्राउझर, साधा पायजमा नाही का. ही असणाऱ्या त्या असणाऱ्या वातावरणामध्ये, त्या भागामध्ये ही टेलर मंडळी असणार, ती असणारा ड्रेस शिवत असतात. म्हणजे अर्थातच ते सर्वे करून त्याचं चिंतन असणार करतात. इथं मंदिर बांधलं असणार, आता इथं सर्वे केला असेल इंजिनियरला का पाणी जवळच आहे, चांगली 100% जर भरलं तर जवळ येतं पाणी इथं नाही का. 100% भरलं तर जवळ येतं. मग या असणाऱ्या एवढा खर्च करायचा आहे आमच्या उस्तळकर मंडळींना. मग त्याला एवढे असणारे किती गज वापरावं लागेल, सिमेंट कोणतं वापरावं लागेल, खडी किती वापरावं लागेल, हे सगळं टायटल असणारा इंजिनियर करून देतात आपल्याला. त्याच्यावर जबाबदारी असते. ही इमारत इतक्या दिवस राहिली पाहिजे तर हा सर्वे त्याचा. तसं संत एक वर्ग आहे, हा मानवाचा असणारा सर्वे करतो. सर्वे करत असताना ज्याचं चिंतन, ज्याचं विचार द्यायचे तुम्हाला, त्या विचाराचं मंथन, त्या विचाराचा अनुभव अगोदर स्वतः असणार घेतात. अगोदर घेतात. जे व्हीआयपी असणारी, ज्यांना झेड सुरक्षा आहे, पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, या लोकांना झेड सुरक्षा आहे. त्यांना जे जीवन दिल्या जात, जो अगोदर तयार करतो ते जेवण, त्याला त्याच्याबरोबर जेवायला बसवले जात. कारण की उद्या जर बीज घातलं एखाद्याने, हो काही असणाऱ्या कोटीनं पैसा देऊन माणसं अफरातफर असणारी करतात. विष वगैरे घातलं तर हो ते अन्न असणाऱ्या मांजराला म्हणा, कुत्र्याला म्हणा, अगोदर खाऊ घातलं जात. अर्ध्या तासामध्ये त्याला काही झालं नाही तर मग ते अन्न तो असणारा व्हीआयपी मनुष्य खातो. किती 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 भीती आहे, मरणाची असणारी भीती आहे ना. अर्थातच असणारा ज्याने केलेलं आहे त्याने अगोदर खायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये विष मुक्त आहे. ती विष युक्त नाही, विष मुक्त. तसं संत महात्म्यांनी तुम्हाला असणारं जे दिलं ना, ती उचलली, जीभ लावली, टाळवलं नाही. आपल्याला सहज वाटत, आपण सहज अभंग म्हणतो, ती सहज नाही. अरे त्या अभंगामध्ये व्याकरणाचार्याने डोकं घातलं तर शांतच होऊन येईन माझं. त्या अभंगामध्ये शास्त्रकारांनी डोकं घातलं तर शांत होऊनच येईल मागे. त्या
अभंगवाणीमध्ये साहित्यकाराने जर डोकं घातलं तर शांत होऊनच मागे येईल. ते अभंग म्हणजे असणारी साधी नाहीये. एका एका अभंगाला कितीतरी लोक झटले तर त्यांचं समाधान नाही झालं. हो, त्या अभंगाला कसं तरी आपण चिंतन करायचं नाही, कसं तरी मानायचं नाही. ज्या अभंगाला चाल लावण्यासाठी स्वर्गीय भारताची कोकिळा स्वर्गीय लता दीदींनी 6 महिने ट्रेनिंग दिली तर कोणते स्वर लावावे आणि कोणत्या तालामध्ये बसावा हा अभंग. तर तो अभंगच असणारा सुंदरते ध्यान इथून सुरू होतो. ज्या अभंगाला सुंदर शब्दापासून सुरुवात होते त्याला सुंदरच स्वर बसले पाहिजे आणि सुंदरच असणारा ताल बसला पाहिजे. उगाय काय मांजरीने पंजा आणायचा असं वर काढण्यासारखा आपण म्हणायचं नाही. आम्ही तर खलबत्यात घालून कुठे त्या अभंगाला कसं ते कसं म्हणतो खेडेगाव सुंदराच्या ध्याना असं नाही म्हणायचं आपण. तो खलबत्यात घालून कुठल्यासारखा आहे. सुंदराच्या ध्याना उभे सुंदराच्या ध्याना म्हणतोच काय रताळ्या. साधं मन, चांगलं मन, व्यवस्थित मन ना. लता दीदींनी तिथं 6 महिने अभ्यास केला त्याच्यावर आणि त्याने योग्य स्वर असणारे बसवले. सुंदर ते ध्यान उभे चाल लावली. मोठी माणसं ही मोठीच असतात. मोठी माणसं लता दीदी जागतिक गायक होती. मोठी माणसं ही मोठीच असतात. मोठ्यांचं कार्य मोठंच असतं. चांगलं करता येत नाही त्याला परमार्थ काय करता येत. त्याला संसार चांगला करता आला पाहिजे. संसार हा चांगला करता आला पाहिजे. पुन्हा कशावरून आम्ही दारात गेल्याबरोबर समजतो याचा संसार चांगला आहे. घराची कळा अंगण सांगत बघूया. घराची कळा अंगण सांगत. अंगणात गेल्याबरोबरच तुम्हाला मला खरं समजत होते.
मी परवा दिवशी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, 7 ते 9 किलोमीटर होत. संध्याकाळी रात्री एक माणूस म्हणून आपण थोडासा वेळ मग दूध घ्यायला जाऊ. गेलो, आग्रह लय राहतो लोकांचा, कशाला आग्रह करतील काय सांगतात. मी मागच्या महिन्यात एक माणूस म्हणून तुमचे पाय शेताला लागू दे महाराज. मी म्हणलं मला बळीरामच धरून गेली. म्हणजे लहान कोवटा ट्रॅक्टर असला तर ट्रॅक्टर मला ट्रॅक्टर चालू येत आणि मी एकदा आपले तिथं वखर उभं राहिलो, मी दांडीच मोडली. हे लाकडी वखर होत घडलेली घटना सांगतो मी तुम्हाला. मी म्हटलं गेलो शेतामध्ये सहज ते वाटे करायला म्हणलं मी मला हंगेल थोडं. ते महाराज खोळबा होईल. तसंच झालं. ते कंपशी जे राहिलो बाबी गोरी मायासारखी होती चांगली, आपली घरची गोरी होती. नाही घेऊ बाबी वाटे वखर माझं वजन लाकडी वखरण चांगला असा करळ मस्त होता. तो माऱ्यामध्ये माऱ्यात म्हणतो त्याला, माऱ्यात होता अगदी त्या वखराच्या वर माती पडायला लागली. एक चक्कर आणणार असा तसा कसं बसलं चक्राला काढकन मोडली लागली. तो समाधीत मोडली. कळलं दोन म्हणते बरोबर ट्रॅक्टर मी चक्कर आणतो. सगळ्या शेताला नाही पाय लागतील दादा. श्रद्धा असावी पण ती बावळट नसावी. श्रद्धा असावी पण बावळट नसावी. श्रद्धा ही ज्ञानपूर्वक असावी. ज्ञानपूर्वक असते. कुछ तुम समझो कुछ हम समजो. हो समजदारपणा असणारा पाहिजे. समजून घेणारी माणसं राहिली नाही जास्त. गैरसमज करणारीच जास्त निर्माण झाली. म्हणून समजून घेणारी माणसं असणारी पाहिजे. गेलो दूध घ्यायला गेल्यानंतर लाईट गेलेली होती. लाईट अंधार होता असणारा. घरामध्ये बॅटरी लाईट होती, चार्जिंग बॅटरी. गिरिजनाथ महाराज पुढं, बाबासाहेब महाराज माग, लक्ष्मण महाराज माझ्या जोडीला. गेलो चालता चालता माझं पायच भरलं. तिथे अंगणात पाय भरला. गिरिजनाथ महाराज म्हणलं पाय भरलं. ते बॅटरी आणतो बॅटरी आण म्हणलं बॅटरी नाही का बॅटरी नका आण, आपल्याला दूध घ्यायचे. एक काम करा, बादली भरून पाणी आणा मागून आणि एक मग्गा आणा पाय धुवायला. 9-10 मग्गी पायावर टाकली. मी घसरू 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 पाय हो. तेवढ्यात आमच्या हातामध्ये दूध, तेवढ्यात पोरग बाहेरून आला असं साजरा करून मम्मीओ मम्मीओ. गिरिजनाथ महाराजांना म्हणलं बॅटरी लावायची गरज नाही, हे प्रदर्शन आलं. या प्रदर्शनाला पाय भरला. घराची कळा अंगण सांगते. ज्या घराच्या अंगणामध्येच अजून तरी वाटतं, तुम्हाला वाटतं माणसं सुशिक्षित झाली असं वाटतं का? सुरेगावच्या गावाजवळ आल्यावर टायर चटाडक पटाडक चटाडक वाजायला लागतो. म्हणलं टायर वाजू राहिले कसे. तिकडे गेल्यावर सांगत मला थोडा डुकला लागायला लागला, पण ती खडी वर उडायला लागली. अजून सुशिक्षित आहे, अजून अशिक्षित माणसं असणारे आहे. किती प्रगती असणारी झाली, खूप प्रगती झाली.
एवढी प्रगती असणारी अजून सुरेगावला का म्हणली जाईल. सुरेगावचं नगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यामध्ये चालू आहे. काही मंडळी असतात तशी त्या पद्धतीनं नको. पूर्वी रोडला रस्त्यावर लघवी सुद्धा करीत नव्हते. जुनी लोक म्हणायचे की रस्त्यावर लघवी आणि प्रातर्विधी करायचा नाही, रस्ता ही आपली माय आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आज तो रस्त्यावरच हे चांगलं नाही, हे वागणं बरं नवं, हे असं वागणं बरं नवं, बंद केलं पाहिजे. शौचालय दिलेले सरकार मायबापांनी बरी सबसिडी दिली, त्यासाठी अर्ज करा, ग्रामपंचायत मध्ये नोंद करा, पंचायत समितीला नोंद करा वगैरे, तुम्हाला मिळतील. बाहेर रोडवर घाण करायची गरज नाही. विडाला विडाला आणि म्हणून आपण चिंतन असणारा करत होतो की सर्वसाधारण असणारी माणसं सहज असणारं बोलून जातात. काय ते भजन, काय ते अभंग, लोक उठला म्हणते नाही ना. जे अभंग असणारे केलेले ते सहजासहजी केलेले नाही. त्यांचं जीवनचरित्र पहा. ज्यांनी अभंग दिले तुम्हा आम्हाला, त्यांच्या जीवनामध्ये किती कस लागल्या गेला, किती कस लागल्या गेला. एवढा कस आमच्या माळकऱ्याला आज लावला तर ते माळ काढून टाकील. ते म्हणा ही माळ तू, एवढा कस लागत नाही आज. त्या काळामध्ये असणारे किती आहेत. रामेश्वर भट्टांनी किती त्रास दिला. रामेश्वर भट्ट येतो, भट्ट डबल ट ला ट, सिंगल ट नाही. सिंगल ट म्हणजे सत्यनारायण करणारा ब्राह्मण, आणि तांब्यात प्रसाद घालून नेणारा ब्राह्मण, त्याला डबल सिंगल ट येते. डबल ट ला ट भट्ट, भट्टाचार्य. वेदशास्त्र संपन्न, 4 वेद मुखोद्गत, 6 शास्त्र मुखोद्गत, त्रिकाळ संध्या करणारा हा भट्टाचार्य. आणि हा तुकोबरायच्या माग लागला. पण तुकोबरायचं समाधान आपलं रामेश्वर भट्टाचं समाधानच केलं. त्याच रामेश्वर भट्टांनी साष्टांग दंडवत घालून आणि त्या असणाऱ्या तुकोबरायचं काय केलं असणार, प्रेम संपादन असणार केलं. त्याच तुकोबरायवर प्रेम केलं. रती म्हणजे प्रेम. आ उपसर्ग आहे आ, आणि रती म्हणजे प्रेम. आ रती, आ हा उपसर्ग आहे, रती म्हणजे प्रेम. त्या रामेश्वर भट्टांनी प्रेम केलं. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा, आरती तुकारामा, आरती तुकारामा. पण कधी केलं, अगोदर कस लावून पाहिला, तांबूल सणाकून पाहिलं, त्यात सोनाराकून आणलेलं सोनं
6 महिन्याने तुम्ही वापस जर नेलं मोडायसाठी तर तो तसं घेणार नाही. त्या सोनाराकडून आणलेलं सोनं पावती बिवती सगळं घेऊन जा तुम्ही, तर तो तसंच ते याच्यात टाकणार नाही, तिजोरीत टाकणार नाही. त्याला घासून पाहिल, त्याला तावून सलाटून पाहिल आणि मग त्याला राईट करणार. मग त्याचं वजन, त्याची घटई हे सगळं लावणार आणि मग त्याला सोनं म्हणणार. सुवर्ण शुद्धी कशी? हा, सुवर्ण शुद्धी कशी? 16वा जैसी. 16वा जैसी शुद्ध कसोनी पावे वरल्या रंगान भुलावे, वरल्या रंगान भुलावे, वरल्या रंगान शुद्ध कसोनी पावे वरल्या रंगान भुलावे, वरल्या रंगान भुलावे, वरल्या कोणी पाहावे वरल्या रंगान भुलावे, वरल्या रंगान भुलावे, कोणी पाहावे वरल्या रंगान पावे नाश्त केले. शुद्ध कसोनिया पहावी वरिल्या रंगान भुलावी. मार्गाने इंटिमेशन दिलेले असणार आहे बाबा. सोनार हा सोनं किती जरी सगळा मित्र असला तरी त्याचं सोनं घेऊन पेटीत टाकीत नाही. त्याला असणारा कस लावून परीक्षा लावून असणारा पाहतो आणि परीक्षा लावून पाहिल्यानंतर हे खरं सोनं आहे असं ज्यावेळेस समजलं त्यावेळेस तो असणार 100% 16 नंबरी सोनं असणार. तस सोन्याला जसं कस आहे, कथलाला लोखंडाला कस नाही. त्याला पुढे कस आहे, सोन्यालाच का कस आहे? सोन्याचं महत्व असणार आहे. सोनं हे फार असणार किमतीच आहे. तसं चांगल्या माणसाला असणारा कस आहे, कस लावल्या जातो. त्या अधिकाराला असणारी ती प्राप्त झाली आणि मग त्यांच्यावर अति प्रेम केलं, अति प्रेम केलं, अति प्रेम केलं. मोठ्या माणसांनी प्रेम केल्यानंतर बाकीचे सगळे नतमस्तक असणारे होतात. दुसरा एक असणारा शिष्य झाला. निरोबराय हे ब्राह्मण समाजाचे, तर तुकोबरायची पट्ट शिष्य झाली. त्यांनाही अनुभव असणारा आला. अशा अधिकारावर आरूढ झालेले संत महात्मे या जगाला देत असताना एक सुंदर प्रकारचं मार्गदर्शन असणारा दिलं. जो जो प्रसंग असेल त्या प्रसंगावर मात करायचं असणारा मार्गदर्शन केलेलं आहे. ब्राह्मणाने उद्या मुहूर्त सांगितलेला आहे. खाल्ला काढ्या 65 एकर मध्ये आता ज्वारी पेरायची तुम्हाला उद्या मुहूर्त आहे. उद्या मुहूर्त आहे आणि जमीन सुद्धा वाफेवर आलेली, जमीन वापसीवर आलेली, वाफेवर आलेली. आता उद्याच मुहूर्त आहे ज्वारीला, परत नाही. हे पाहिलं पहाटेच एक म्हातारी कुचकली त्यांच्या घरात. पहाटेच एक म्हातारी मी कपाळाला हात लावून दोन शब्दानं भाऊ बसली. राम भाऊ काय करतो आता? आधी म्हातारी पाहुणे रावळे तर काही साधनं नव्हती. पाहुणे रावळे येऊस तर 2, 3, 4 वाजतील.
4 वाजता बहुत असणारी अंतयात्रा आपलं मुहूर्त ती तुकाराम महाराजांकडे गेली. तुकाराम महाराजांकडे गेल्यानंतर तुकोबार आहे असं असं झालं वा आमच्या जीवनामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात एक काम करा ना, त्याच्यात झाकण टाकून त्या म्हातारीला झाकून टाका, करूच ना कुणी म्हातारीला झाकून टाका, शेतामध्ये जा, एक मोरडा आणा आणि खाल्लाकडे तोंड करून टिपणी उभा करून ठेवा आणि जू उभं करून ठेवा. मडे झाकून मडे झाकून महाराजांनी सांगितलं ते बडं झाकून ठेवा. आणि मोठ्या मोठ्या करोडधीश लोकांमध्ये तेच करतात महाराज आजही. आता मी 2-3 ठिकाणी अनुभवलं. त्यांच्या घरातला एखादा माणूस असणारा जर ऍडमिट असेल, नेमकं यांच्या लग्नाची तिथी उद्या आणि ते आजच कुचकलं समजत वर गेले तर ते 2-4 जणांमध्ये तसंच ठेवते आणि डॉक्टरला सांगते ऑक्सिजनवर ठेवून देत्या. चालत तू 2 महिने ठेवलं तरी ते चालत. लग्न वगैरे लागलं, जिकडं तिकडं झालं असणार, जेवण झाले, नवरदेव नवरी वाटी लावले, सगळं झालं. दुसऱ्या दिवशी मग दागोडा केला तरी गौतम 48 तास झाले तर गेली. अर्थातच आपल्याला हे काम उरकायचं आहे ना, त्याला ऑक्सिजनवर ठेवून द्या. आता ही नवीन सुविधा आहे. आता तो पूर्वीची सुविधा तो कोबराय सांगतो मडे झाकून या, गलबला करू नका, आपल्या तर ठेवा, झाकून टाका. त्याला पेरणी करा. पेरणीला असणार किती महत्व असणार आहे, फार मोठं महत्व असणार. म्हणतात हे अनुभवजन्य ज्ञानातून आहे. प्रश्न घेऊन जा आणि उत्तर घेऊन या त्या ग्रंथामधून. तद्वत एका असणाऱ्या ठिकाणी अशाच पद्धतीने असणारी महाराज म्हणतात या मानव देहामध्ये आलेला असणाऱ्या जीवाला जे तत्वज्ञान दिलं, अभंगवाणी दिली, याच्यातून पूर्ण विचार दिले. मग ती एकालाच नाही, नुसतं परमार्थ करण्यासाठी ग्रंथ नाही. हा डोक्यातून फॅड काढून टाका तुमची. तुकोबाराची जी गाथा आहे ती देवासाठी नाही, तुकोबाराची गाथा ही जीवासाठी आहे. जीवाचं बॉडी गार्ड आहे, जीवाचं अंग चिलखत आहे. जीवानी सुखाच्या शेजेवर आरूढ राहावं याच्यासाठी ग्रंथ प्रणाली आहे, अभंग प्रणाली आहे. आणि म्हणून तुकोबारांनी असणारं जे दिलं ना, तर अनुभवजन्य ज्ञानातून दिलं ना. का तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभव घेतला हो. तुकोबाराय सांगतात माझ्या कानावरच एक केस पिकलेलं माझ्या कर्णद्वारामध्ये
कर्णद्वारामध्ये वाकलं आणि कर्णद्वारामध्ये वाकून या मानव देहामध्ये आलेल्या जीवाला जो शब्द नको आहे तो शब्द माझ्या कानामध्ये त्यांनी सांगितला. जरा कर्ण सांग माग माग म्हणत राहिले भैया. एक लोकांचं घेत राहिलं पाहिजे आयुष्यभर घेत राहिलं पाहिजे. चांगलं वाईट नाही, आयुष्यभर घेत राहिलं चांगलं चांगलं चांगलं. जे चांगलं मिळालं का ते घेऊन टाकायचं आपलं, ते नको वाटलं की त्याचा त्याग करून टाकायचं. म्हणून घेत राहिलं पाहिजे. जरा कर्ण म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मी हे दिलं मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन करतो आम्ही. हे आमचं स्वतःचा अगोदरचा ज्ञान आहे, आम्हाला अनुभव आलेला आहे. माझ्या कानावरच पिकलेलं केस कर्णद्वारामध्ये वाकलं आणि ते मला एक महत्वाची गोष्ट सांगतं. एक होता राजा, त्याला होत्या 2 बायका, एक होती नावडती एक होती आवडती. हे नाही, महत्वाची गोष्ट म्हणजे जो शब्द नकोय आम्हाला. दवाखान्यात गेल्यानंतर तो डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर साहेब पिपळावाला 35 एकराचा मळा आहे तो तुमच्या नावावर करून देतो, पण मला वाचवा. ओरडून असणार सांगतो, मला वाचवा. 35 एकराचा मळा नावावर करून देतो पिपळावाला, मला वाचवा. याचा अर्थ मृत्यू नको आहे तुम्हा आम्हाला. आगा मरा बोलण्यासाठी आणि निलियावरी रडती. मर शब्द सुद्धा सहन होत नाही. उन्हाळ्यामध्ये इकडल्या घरातलं आणि इकडल्या घरातलं मुलग रस्त्यात खेळत होत. चैत्र वैशाखाचे दिवस रख रख ऊन पडलेलं, दूर खेळत होते त्या रस्त्यात उन्हामध्ये. 12-1-2 वाजता इकडल्या मुलाच्या आईनं पाहिलं, श्याम
उन्हात नको मारू, सावलीत मार. श्याम म्हणतो नाही ना गाई, आम्हाला खेळू दे ना, ऊन लागेल तुला. हा नितीन नाही खेळत का? त्याला बरू दे तिकडं, तू ये इकडं. त्याला मरू दे तिकडं. त्याची आई गहू दळण निशित होती. तिनं ऐकलं ती माझ्या पोराला मर म्हणती. माझ्या पोराला मर म्हणती. तिचं नाव होतं शांताबाई. भांडायला कुत्रीची आई. तुला भांडायचं करमतच नाही दिवसभर. नेमकं तिच्यात पोराला ही म्हणली मरू दे तिकडं. जेव्हा कांबळ पदर कोसला दाना दानाच पुढं आली. कागद लिवशे खेडेगावात ती भाषा. माझ्या पोराला मर म्हणती, तो सगळे मरू दे ना. 7 मुलीनंतर झालेला आहे तो मुलगा. मला तो मर शब्द वापरायची. दांगोडा चालला तिचा म्हणलीच का म्हणून माझ्या पोराला. आज महिला मंडळामध्ये 3 स्टेप आहे भांडणाची. पहिली तोंड घाई, नंतर हात घाई, नंतर झिट्या घाई. हे 3 स्टॉप आहेत महिला मंडळाची बोलले भांडण्याचे. पहिलं भांडण सुरू झाले यांचं. तोंड घाई नाही, नंतर हात घाई सुरू झाली. विकोपाला गेलं कधी बाबा, तिथे ती डोक्याची केस धरायला लागली. जिथे गाई म्हणते. आता सर्व माझ्या मंडळ जमा झाल्या. त्यांना म्हटलं कोणा पडाव, आगीमध्ये कोणा पडाव. तिकडे सुटाणा ना आपल्याकडे येईल म्हणजे. पण बरेचशा बाया जमा झाल्या. एक उपसरपंच होती, एक सरपंच होती. ती मी आली. थोडासा आवाज वाढीला, मग थोडे गप्प बसले. थोडं भांडण शांत केलं. मग एवढं काय झालं तुमचं, एवढं विकोबाला गेलं. माझ्या पोराला मर म्हणली म्हणी. बस मर म्हणल्यानं पुढं मरत राहत का मावशी. पण म्हणलीच का बोल. आगा मरा हा बोलन साहसी ज्ञान करायची उभी त्या काळात. मर शब्द जर सहन होत नाही तर मृत्यू उगा आपल्या कोणाच्या हाती निरोप येत नाही म्हणून बरं आहे. फोन येत नाही, मोबाईल येत नाही म्हणून बरं आहे. आगंतुक येतो ना, आगंतुक घेऊन जात. तुम्ही जिथं असाल तिथं. मासी पाक पाखडी तव ही सरी, क्या जीवन की पकड़ियास, हाथों में लिया नहीं तेरा घास. जायन कळता आपल्या हातामध्ये नाही हो. 33 केवीचा खटका त्याच्या हातात. 33 केवीला एक ऑपरेटर असतो. 33 केवीला एक ऑपरेटर असतो. त्याच्या हातात त्याला घोडा पहाडा, त्याला घोडा म्हणते. खेडेगावात घोडा म्हणते. त्या खालवर करायचं खटका, घोडा, स्विच. खाली पाळणं सर्किट बंद होऊन जातो. इकडं तो अलीकडे आली की त्याच्यात
लई तक्रार जायला लागल्या ना, मी त्यांना अर्ध सर्किट बंद करायचं ना अर्ध चालू ठेवायचं असं ठेवले त्याने. समजलं तुला? अर्ध सर्किट बंद करून टाकली. घेऊन द्या ना म्हणून आता काय दर्शन घेतलं तेव्हा चांगला होता तेव्हा दर्शन नाही घेतलं. बाबा मी असं काय केलं देवाचं म्हणून तुला देवालाच माहिती आम्हाला. अर्ध सर्किट बंद करूच नाही त्याच्यासारखे हाल देतील. घरचे माणसाचे लय हाल. घरचे माणसं म्हणते महाराज काही उपताप झाला. मंडळी सुद्धा वैतकून जाते तिची. महाराज याचा नंबर लागला असता झाला. बायको म्हणते बाईल म्हणे खरं मारता तरी बरे नाशिले घर तुमकोनिया. कंटाळा येतो तिला असणारा, यालाही किती त्रास असणार होतो. म्हणून ऑपरेटर आहे तो. ऑपरेटर ऑपरेशन करणारा ऑपरेटर आहे. भगवान हा ऑपरेटर आहे आपल्या जीवनातला. नवीन नवीन जगातला ऑपरेटर आहे. त्याला देव शब्दाला इंग्रजीमध्ये गॉड म्हणतात. GOD. GO आणि D. गॉड म्हणजे देव. या GO आणि D याचा लॉंग फॉर्म आपण जर पाहिला तर असा आहे. GO आणि D. जनरेशन, ऑपरेशन, डिस्ट्रॉय. डिस्ट्रॉय म्हणजे नाश. जनरेशन म्हणजे उत्पत्ती. ऑपरेशन म्हणजे स्थिती. ऑपरेटर स्थिती. लई अडाणी करायला लागली डिस्ट्रॉय नाश. म्हणून जनरेशन, ऑपरेशन, डिस्ट्रॉय. उत्पत्ती, स्थिती आणि लय. ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्या परमात्म्याकडे असणारी ती सत्ता आहे. पण मृत्यू हा त्याच्या हातामध्ये ठेवलेला आहे. ही पंचमहाभूत आणि तुमचा आमचा मृत्यू भगवंताने हातामध्ये ठेवलेला आहे. आणि पंचमहाभूताची सत्ता सुद्धा त्याच्या हातात आहे. हे रिमोट त्याच्या हातामध्ये. बाकीच्याने टाळकऱ्याने गप्प बसायचं नाही. जरी तुम्हाला प्रमाण पाठ नसलं, तुम्हाला नाना आवडता नाना घेण्याचं नाणी घ्या. नानी नाना नानी नानी नाना नानी नानी नाना नानी नानी नाना
हे नानी गेली आमचे भाऊजी आमची तळबिंबरीत जावं येते म्हणजे भाऊजी मग आम्ही भाऊजी म्हणतो असतो त्याला आणि घरचे लोक गावातले लोक नाना म्हणतो त्याला जुने वारकरी असणारे आणि या वयाचे म्हातारे कोणीच नाही उभा आहे का त्यांच्या वयाचे पण अजून काकडा करते पक हगवायची अजून पिढीन पांग पिढीन पांग इकडे जुनी पाक होते आमची भास्करराव लई माहिती पाकत फक्त विलंबित नाही बरं का धणीवर पाहिजे चांगलं सूर्यगावला बाबाची नाव झालं सूर्यगाव मला तारीख दिली बाबा बी आली दोन तिथं दोन पाकात लावले एक षडजन लावले एक पाकात टिपचं पाकात होते जो मी बी बसलो इकडून आजारी होता बाबा बेर म्हणतो बाबाचं कीर्तन आपल्या सावखेडचे बाबा तेच कीर्तन केलं पाकात वाजायला बसलो इकडून भास्करराव इकडून मी जाऊ चालला पाकात हा माणसाचं काय हात आहे आता थकली करत मध्ये झटका झाला एक अर्धा थोडस झलक झाली त्याच्यामुळे थकत माणूस शरीर थकत आणि म्हणून या ठिकाणी सूर्यासी चालत बळे ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी हो आजाद या ब्रह्मांडाचा धनी म्हणजे मालक त्या मालकाने पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूताचं रिबॉन आपल्या हातात ठेवलेलं आहे इवरचे केंद्र सरकारचे लोक मुख्य खाते कोणाकडे देत नाही ते विशिष्ट प्रकारच्या माणसाकडे देतात त्या खात्याला सांभाळणारा माणूस लागतो आणि त्या खात्यामध्ये आवक वाढली पाहिजे जावक कमी झाली पाहिजे आणि आवक वाढली पाहिजे म्हणून या भारताचं लक्ष्मीचं खातं कोणाकडे दिलेलं आहे लक्ष्मीचं खातं कोणाकडे भारताचं लक्ष्मी जवळ दिलेलं आहे ती लक्ष्मी आहे नाही का महिला आणि जिच्या हातामध्ये कारभार आहे ना तिचं घर चांगलं राहतं बरं तिला वर्गणी मागायला आला का ते म्हणता नाही ते तुमची भावजाई नाही गेली तिच्याकडेच जिथे तिच्याकडेच जिथे सत्तेची वर्गणी मंदिराची वर्गणी हे काय मागायला आले का ते म्हणते नाही तुमची भावजाई जिच्या हातामध्ये व्यवहार आहेत ते घर खूप चांगलं आहे जिच्या हातात व्यवहार नाही आहेत मग उपयोग नाही म्हणून पहिल्यापासूनच लग्न झाल्यापासून व्यवहार हातात घ्यायचे आता नका करू कुठं आता मार खाता पहिल्यापासून सुरू पाहिजे पहिल्यापासून पिसळ याच्याजवळ द्यायचं आणि यादी करून द्यायची बटाटे एवढे टमाटे एवढे लसूण एवढा कांदे एवढे कोथिंबीर यादीच करून द्यायची मग ही तसंच राहत दुकानात पाठवलं या 10 रुपये शेंगदाणे आणा आणि या 10 रुपयाचं गुळ आणा 2-10 रुपये ठोकले तरी त्याचो आता ती जाता जाता गेली विसरून त्यांना कोणत्या 10 रुपयाचं गुळ किती जर गेलं दुकानदाराजवळ तिथं उरायला दुकानदार म्हणे काय झालं तुला भाऊ काही म्हणते बायकोने कमी 10 रुपये शेंगदाणे 10 रुपयाचं गुळाने सांगितलं कोणते 10 रुपयाचं गुळ कोणते 10 रुपये शेंगदाणे म्हणे आणि बावळाटा मग ध्यानात राहू दे तर म्हणे तू परत घरी गेलं ए पिंडीचे मा
अरे कोणते 10 रुपयाची गोळा आणायचं ते मुस्कडी देईल तुमच्या आई बापाला काही शिकलं नाही तुम्हाला काही त्यांनी काही बुद्धी वापरला ना कोणत्या 10 रुपयाचा गोळा आणला तर गुळ गोळच लागेल ना म्हणून जिचा नवरा आपल्या ताब्यात येत तिचा संसार चांगलाच असतो बैस म्हणला का बसला उठ म्हणला का उठला डबल बेल दिली का सुटला कुठं चाललंय दळायला काहीच नाही आणि मग तू प्रपंच चांगला काही हरकत नाही भगवंताच्या हातामध्ये असणारी पंचमहाभूत आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पंचमहाभूताचे रिमोट त्याच्या हातामध्ये आहे म्हणून जीव थोडा वाकल्याशिवाय राहतो म्हणजे जीव वाकला नसता जीव फार लबाड आहे माणूस जेवढा लबाड आहे ना तेवढा कोणताच प्राणी लबाड नाही माणसाला बुद्धी दिली त्या बुद्धीचा वापर वेगळाच करतो माणूस बुद्धी दिली म्हणजे मद्यपान करायसाठी थोडीच दिली मग बुद्धी दिली म्हणजे छान छून करायसाठी थोडीच दिली छान छून माहिती तुम्हाला छान छून काय सांगून घेतली आता काय सांगत बसतील हो छान छून म्हणजे ती लक्कड पालिश नाही राहत का लक्कड पालिश पासून तयार करतात छान छून त्याच्यातून मद्य तयार होतं आणि ती मद्य तयार झालं का बोंग होतो बाळ काय माणूस असणार त्या बुद्धीचा वापर इकडे करतो 3 पुढे एकत्र करतो माणूस 5 किती आयटीत खातो गुटकी आयटीत खातो माणूस एकदम नाही काटलं की फळावाला घेतला की 12 खात नाही ज्या पडलं वर्ष शाळेवर पण किती काय बुद्धीचा वापर करतो रताळ्या कॅन्सर होईल कॅन्सरचे चित्र काढायला देतो त्या पुढीवर कॅन्सरचे चित्र काढणे कर्करोग बुद्धीचा वापर इकडे नाही करायचा बुद्धीचे वैभव नाही एका केशवराजे सगळं सिद्धी गणपतीने इंटिमेशन दिणारे बुद्धी कुठंतरी वापरू नको त्या बुद्धीचं एवढं वैभव असणार आहे अखिल कोट ब्रह्मांड चालक करतो अन्यथा करतो अशी त्याची शक्ती त्याला हात घालता येतो त्याला प्राप्त करता येतो आणि बुद्धीचा उपयोग नाही करायचं बुद्धी तो चतुर आहे चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी माणूस चतुर नाही माणूस क्षत्रिय काय आहे क्षत्रिय त्यांनी देवाला सुद्धा फसवलं एक वेळेस एक शाळेमध्ये धडा होता चतुर शेतकरी देवा पाऊस पडना पाऊस पाड ते म्हणे पाऊस जर पाडला तर तू काय दिसेल मला तू म्हणशील ते मग एक काम कर म्हणे वर्ष मला दे खालचं तू घे म्हणे पीक बरोबर पाऊस देतो याने भुईमूग लावला भुईमूग प्यारला साऱ्या शेंगा काढून घेतल्या आणि पाला दिला ठेवून देवा ते तुमच्या जाईल फसवलं बरी चतुर शेतकरी येतात याने मला फसवलं हो दुसऱ्या वेळेस सांगितलं नाही मला वरच नाही लागत मला खालचं लागत खालचं लागत मला जेवरी पेरली एवढं गोळी लाली करून घेतली
सोंगले सुद्धा नाही, वरची वरची कट करून घेतले कंस, खळ केलं आणि सांगितलं देवा हे जे 15 एकर आहे ना येऊ बघ, सोडून घे काही कर कशी नाही ना आपल्याला सारी जेवरी काढून घेतली बघ. भगवंताने सांगितलं एक काम कर, मला वरचं पण 50% खालचं 50% मला मी काय हरकत नाही. यांना असणारी मधुमका लावली, कंस वर नाही राहत नाही, वर तुरी तुरी. जेव्हा खत पाणी घातले आणि फवारणी फवारण्या केल्या, 2च कंस येते, पण याच्या याला 3-3 कंस आले. अशी मका झाली. महाराज यांनी सांगितलं ती तुरी आणि ती मूर्ख, तुला वरचं लागत ना खालचं लागत तू घेऊन टाकलो. अरे देवाला सुद्धा बैस म्हणला का बसला पाहिजे, उठ म्हणला का उठला पाहिजे, आणि डबल रेल दिली का सुटला पाहिजे. देव नामयाची पाठी चाले की मागे पुढे असणारा पळतो तो परमात्मा असणारा. अर्थातच मनुष्य यामध्ये किती ताकद आहे हे तुमच्या आम्ही ताकदही विसरलो आहोत, तुमच्या आमचं मनुष्यत्व विसरलो आपण. आणि या माणसामध्ये फार मोठी ताकद असणारी आहे. त्याने ठरवलं मृदंग शिकायचा. आमचे गिरिजनाथ महाराज मृदंग शिक, त्यांनी ठरवलं पेटी वाजून म्हणता आलं पाहिजे. आमचे माऊली पेटी वाजून सुंदर प्रकारचं गायन करतात. हो, आमचे बर्डे काका काय हे शिकले होते नाही, हे असणार मशीन आणलं काय म्हणते त्याला, मिक्सर. एका माईकाला किती बटन आहे काका? ते 12 बटन आहे. 12 बटनाचं म्हणणं वेगवेगळं आहे. तुझं एखादं बटन जास्त झालं की वाय 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 करतो, म्हणजे त्याला सगळं कंट्रोल मध्ये ठेवावं लागत. हे सगळा अभ्यास उस्तर त्यांना 1.5-2 वर्ष लागली असती, आणि आता व्यवस्थित झालं. सगळ्या बटनाचं ज्ञान झालं, खाली नाही पाहिलं तरी बरोबर बटन फिरवणार. अर्थातच असणार किती बुद्धी आहे, किती ज्ञान असणार आहे, श्रेष्ठ ज्ञान आहे. केली होईची जन्मी अवघ्या विठोबाच्या नामी, म्हणून नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ते होती. तरी का चित्ती नाराज धरावे. अरे देवत्व प्राप्त करता येतं, संतत्व प्राप्त करता येतं. मृत्यू ते ऐकणाऱ्या भगवंताने हातामध्ये ठेवलेला आहे. त्या मृत्यूवर या संतांनी विजय मिळवलेला आहे. हो, संतांना एक दिशा निर्माण झाली, आणि दिशा निर्माण झाल्यानंतर त्यांनी तयारी असणारी केली की माझ्या कर्णद्वारामध्ये वाकलेलं केस, पिकलेलं केस मला एक इंटिमेशन देत मृत्यूची या भेटी जवळी आली. मात्र या शरीरामध्ये सावध हाताला करायचं का पायाला का डोक्याला करायचं का पोटाला सावध करायचं? आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान. Oh,
नंतर आता हा वर्तमान कालदर्शी शब्द असतात. आता माझ्या मना, हे माझ्या मना सावधान असणार आहोत. त्यांनी सावधान फक्त 2 ठिकाणीच पाट्या पाहिले. एक सावधान अंतरपाठ धरला होता त्यावेळेस सावधान अंतरपाठ धरलेला होता ना त्यावेळेस सावधान ऐकलं नाही. तदैव लग्नम सुदिनम तदैव. आणि त्याच्यानंतर पुलाचे रोडचे काम चालू आहे ना तर तिथं लाल बोर्ड लागलेला राहतो, सावधान वळण वापरा, पुलाचे काम चालू आहे. हो, हे 2 ठिकाणी सावधान शब्द ऐकला. तुकोबाराय तुम्ही सुद्धा मला सावधान पर शब्द मनाने प्रश्न विचारला. सावधान असणारा हा शब्द एवढा असणारा अर्जंट आहे का काही? हो, हे म्हणा आता तू सावध हो असणार. पालकाच्या काही माणसं एवढं वय झालं तरी पत्ती खेळत होत. मी विचारलं मला, काका नाना एवढं वय झालं तुमचं काम खेळायला पत्ती? ते म्हणे करमणूक म्हणून. अरे करमणूक म्हणून माळ जपीत बस दादा, हनुमान चालीसा वाचणार, मंदिरात जाऊ, झाडून झुडून घे मंदिरात. आज संस्थान मंदिर इथं माणसं मिळाला. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगू लागलेलं आहे मला एक माणूस लागतो, त्याला मी महिना देईल, त्याचे कपडे, त्याला सिगरेट पिता असेल सिगरेट बी देईल. आता आपल्याला गरज आहे ना, गांजा पिता असेल तर गांजा देईल, महिना बी देईल. डॉक्टर त्याला काही आजारी पडला तर डॉक्टरची फी मागेलच. 2 टाइम जेवण, 1 टाइम नाश्ता, 2 टाइम चहा, गलास भरून कप भरून नाही. एवढं द्यायला तयार आहे पण कोणीच यायला तयार नाही महाराज. एवढे लोक राहत कीर्तनात कोणी जुळ राहत करीना कोणी. हो, मी एका माणसाला म्हणतो तुमच्या पोराला जेवलो कोणी? तुला नाही नाही नातू मायाशिवाय जेवतच नाही. म्हणजे पहा, नाही तसं तर खरं सगळ्यांनाच संन्यास घेता येत, सगळ्यालाच. माऊलीला सुद्धा संन्यास घेता येतात. संन्यास हा 4था आश्रम आहे, सगळ्याला घेता येतो. गिरीनाथ महाराज असू नका आणि बाबा सगळ्यालाच घेता येतो. वयापर्यंत 25 वर्षेपर्यंत अभ्यास करायचा, 25 वर्षे फक्त संसार करायचा, 25 वर्षानंतर वानप्रस्थ आश्रम स्वीकारायचा आणि 25 वर्षानंतर संन्यास आश्रम स्वीकारायचा. हे स्टेप बाय स्टेप सांगितले शास्त्रकारांनी. एकदमच संन्यासीने नाही. 50 वर्षापर्यंत 25 आणि 25 50 वर्ष शिक्षणाचे 25 आणि संसाराचे 25 किती झाले? 50 वर्ष झाले. 50 वर्षापर्यंत संसार करायचा आणि 50 वर्षापर्यंतच मजा आहे संसार. तिथून पुढं नाही. 50 वर्षानंतर त्यांनी वनाचा रस्ता धरायचा. 50वर एक 51 एकाची प्राप्ती करण्यासाठी वनाचा रस्ता धरायचा. 51 नाही गेलं. 51 वर्षी संसाराचा त्याग नाही केला तर काही भागामध्ये मोठ्या माणसाला बा म्हणतात. ए बा वनात नाही गेला, वनात नाही गेला बा वन. ए बा वन 5वर 2 52. मग थोडस संसारामध्ये लक्ष घालायला लागत पोराचे. पोराच्या संसारात लक्ष घातले का ते पोरग म्हणतो काका दादा
तुम्ही काही डोकं घालू नका, आम्ही करतो ना सगळं. तुम्ही माळ घ्या, मारुतीच्या मंदिरात जपत बसा. तू मला शिकू राहिला का माळ? तो मला शिकू राहिला. याची तिची तिरमिरी होती. मग ती सोयीनं बोलत नाही. बरोबर शेजारच्याला माहित होत. शेजारचा हनुमान मंदिरात येतो, दर्शन घेतो, तेवढं तून येतो. त्यांना दर्शन घेतलं की दोन श्यामराव काढतो नको. हे पोरग माग बोलायला लागलं म्हणजे तुमची काय खराब म्हणे. आता हे माग बोलत काय, आता दुनियेचा निघली. अरे तुला माग उलटून बोलतो तरी पण वाचवरती, तरी पण तिथे डोकं खूप शिकतो. तरी पण आणि एक दिवस त्याला राग कसं केलेलं, काय काय केलेलं. रात्री जाऊन दुसऱ्याच्या पाडकाला पहिलं चालले मी कसं कसं कमी. आणि आयत्या पिठावर नागोबाल मला शिकू राहिला. बोलायला गेला जास्त. त्यात पोराचं वय तरुण आणि म्हातारं झालेलं. जेव्हा कोपऱ्यात पोचला हा म्हातारा, चोपीला चोपण असा चोपीला महाराज. मग याच्यात त्याच्याजवळ पस्तावा करू लागला. 55 म्हणजे पस्तावा. ही कोटी केली मी तुमच्या समोर. ओ खर तर या चारी आश्रमातून सगळ्याला जाता येतं, त्या त्या वया परत येत ना. आणि म्हणून हे म्हणा आता माझ्या मनात होई सावधान. ओंकार स्वरूप परमात्मा जो आहे त्याचं नामचिंतन कर. मनाने कुणीतरी कीर्तनात ऐकलेलं होतं. अंतकालीच मामीव स्मरणमुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्ति संशयः. हा गीतेतला श्लोक ऐकलेला होता. त्या मनाने अपील केली. तुकाराम महाराज आम्ही शेवटी मरायच्या टायमाला नामस्मरण केलं का आम्हाला सद्गती प्राप्त होईल. तुकोबाराय सांगतात नाही शिवणी घडी बुडताना दगी वेळ साधावा तो काळ जवळ आला. तो काळ जवळच आहे. तो कुठून यायचा आहे असं नाही, जवळच आहे. तुमची लिक्विड औषध असेल, तुमच्या गोळ्या असतील खाण्याच्या, तुमची 4 व्हीलर 2 व्हीलर गाडी असेल, ज्या दिवशी शोरूमच्या बाहेर पडली त्याच दिवशी त्याच्यावर स्टॅम्प मारला गेला. एक्सपायर डेट. एक्सपायर डेट स्टॅम्प मारला गेला. ज्या दिवशी गोळ्या औषध बाहेर पडलं कंपनीच्या बाहेर, त्याच दिवशी एक्सपायर डेट दिला. तसं आपल्याला सुद्धा जन्म झाला त्याच दिवशी एक्सपायर डेट दिला. फक्त आपल्याला दिसत नाही. तर याच्यावर लिहिलेलं आहे. तुम्ही ऑपरेशन करून जरी पाहिलं तरी ती भाषा समजायची नाही. आपली ती देव भाषा असणारी आहे. ललाटीची लीन पुढं नमोडी काही केली, नमोडी काही केली, काळे गोरे पण धुतले भेटून गेले. अशा पद्धतीने महाराज म्हणतात या ठिकाणी तुमचं आमचं एक्सपायर डेट याच्यावरच आहे. कुठून यायचा नाही, काही नाही, काही नाही. ती तारीख तो टाइम आला रे आला. दुःख म्हणते ती कुणी दे कमन जित होई थी माता
ते जमाना